परिसरात धनुष्यबाणाचा झंझावात. रुपाली कोंडे, विश्वंभर मांजरे यांच्या जोरदार प्रचाराने गावोगावी विजयाचा नाद. सिंहगड परिसरात शिवसेनेच्या खेड शिवापूर खानापूर जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार रुपाली कोंडे आणि खानापूर पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार विश्वंभर दादा मांजरे यांच्या प्रचाराने अक्षरशः झंझावाती रूप धारण केले आहे. खानापूर, मालखेड, सोनापूर, आंबी गावोगावी वाड्या रस्त्यांवर प्रत्यक्ष भेटी घेत मतदारांशी संवाद साधत उमेदवारांनी जनतेचा विश्वास अधिक दृढ केलाय. या प्रचार दौऱ्याला जिल्हाप्रमुख शिवसेना रमेश बापू कोंडे यांच्या ठाम आणि आक्रमक राजकीय रणनीतीची धार लाभली आहे. मैदान आपलंच, विजय आपलाच या घोषणांनी प्रत्येक गाव दुमदुमून गेला. हलगीच्या नादात रुपालीताई आगे बढो, विश्वंभर दादा मांजरे आगे बढो अशा जोरदार घोषणा देत शिवसैनिकांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. घराघरात पोहोचताना नागरिकांनी मनापासून पाठिंबा देत सांगितले, बापू काळजी करू नका, तुमचा संघर्ष आम्ही पाहिलाय, आम्ही शिवसैनिक मागे हटणार नाही. या शब्दातून शिवसेनेवरील विश्वास आणि विजयाची खात्री प्रकर्षाने दिसते. सिंहगड परिसरात धनुष्यबाणाच्या प्रचाराने वेग घेतला असून शिवसैनिकांचा जोश आणि जनतेचा विश्वास पाहता विजयाची लाट स्पष्टपणे जाणवू लागली आहे. आनंद दिघे साहेबांचा अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. एकनाथ भाई शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एकनाथ भाई शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रमेश बापू कोंडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रूपाली काकी कोंडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विश्वंभर मांजरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शुभांगीताई खिरील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रमेश बापू कोंडे, मी जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय सांगाल, प्रचारात फिरताना लोकांकडून काय अपेक्षा आहे तुमच्या? खूप छान प्रतिसाद दिलेला आहे. माझ्या मिस्टरांचं पण रमेश बाप्पूंचं काम खूप छान केलेलं आहे. त्यांनी ह्याच्या अगोदर जवळजवळ 30 वर्ष झाले ते राजकारणात आहेत, पण महिला आरक्षण आल्यामुळे मला उभं करण्यात आलं. त्याच्यामुळे मी आणि लोकांचा पण खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे मला. नाही, मला तसं काही वाटत नाही, कारण बापूंचं काम खूप आहे आणि लोकांचा पण मी प्रतिसाद पाहते की मला योग्य वाटतोय प्रतिसाद लोक देत आहेत ते. काय विजन घेऊन तुम्ही चाललात? मी महिला सक्षमीकरण करण्याचं काम करणारे आणि महिलांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे, शासनाचे जे आपले हे आहेत ना उद्योग, ते प्रत्येक तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा माझा निर्णय आहे. मतदान करण्यासाठी की मी नक्कीच तुमचा काम करण्याचा प्रयत्न करेन आणि बापूंच्या माध्यमातून ही खूप तुमची कामे करण्याचा प्रयत्न करेन, एवढंच माझं विजन आहे. मी विश्वंभर मांजरे, सरपंच कुडजेगाव, मी पंचायत समितीचा उमेदवार आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि आपल्याला युवकांसाठी रोजगार तयार करायचा आहे, तसेच महिलांसाठी गावोगावी आपल्याला रोजगार निर्माण करून द्यायचा आहे. तसेच गावातील ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ते, गटर, ह्या आपल्याला संपूर्ण सुविधा ग्रामपंचायतला द्यायच्यात. तसेच गावाचा चांगला विकास करायचा आहे आपल्याला. उमेदवारी मिळाल्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख, आमचे मार्गदर्शक रमेश बापू कोंडे यांनी आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. त्या उमेदवारीनंतर आम्ही लोकांसमोर मुद्दे मांडताना माननीय माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजना लोकांपर्यंत पोहोचवलेली आहे. या मुद्द्यावरती तसेच युतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी जे एसटी ची सुविधा 50% वरती आणलेली आहे, ह्या योजनेवरती आम्ही प्रचार करत आहोत. सर्वांना जय महाराष्ट्र. खेड शिवापूर खानापूर गटाची जिल्हा परिषदची निवडणूक लागल्यापासून आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व या भागाचे शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे यांच्या नेतृत्वाखाली ही जिल्हा परिषदेची निवडणूक आम्ही सर्व शिवसैनिक, माता भगिनी व सर्व पदाधिकारी अगदी ताकदीने लढत आहोत. या भागाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रुपाली काकी कोंडे, विश्वंभर मांजरे आणि शुभांगीताई खिरील, 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद सदस्य, तर अशी ही निवडणूक या भागामध्ये होत आहे. त्या निवडणुकीचं काम अगदी जोरात चालू आहे. लोकांचा प्रतिसाद आम्हाला चांगल्या प्रकारे मिळत आहे. सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, ते सर्वजण प्रचारामध्ये हिरेने सहभागी होत आहेत. कारण या भागामध्ये रमेश बापू कोंडे यांचं नेतृत्व लोकांनी मानलं आहे. लोकांनी आणि त्या बापूंनी ते आपलं सिद्ध केलं आहे आणि त्यामुळे बापू लोकांच्या अडीअडचणीला
तुम्ही रात्री केव्हाही फोन करा तर बापू तुमचा फोन आपण उचलतो. शासकीय कामं कसली असताना ती बापू पार पाडतो. ह्या भागाला लोकांचं एकच म्हणणे आहे. मी इथं प्रचारामध्ये फिरत असताना लोक म्हणतात की ह्या भागाला खमक्या आणि डॅशिंग उमेदवार पाहिजे आणि त्या डॅशिंग उमेदवार रमेश बापू कोंडेंच्या सौभाग्यवती रुपाली काकी कोंडे या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकांना सामोरे जात आहेत. रमेश बापू कोंडेंचा चेहरा लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि त्याचा आम्हाला इतका मोठा फायदा होत आहे की लोकांचा उत्स्फूर्त असा आम्हाला सहभाग आहे. त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत आणि म्हणजे जसा तानाजी मालुसरे शेलार मामा होते ना तसे आता मी बापूंच्या पाठीमागे आहे आणि त्यांचे आणि निश्चितपणे बापूंचं काम चांगले असल्यामुळं आज मतदारांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय असं म्हणजे आता जाणवलंय फिरत असताना. आणि त्या प्रकारे बापूंचे मंडळ आणि दुसरे पंचायत समितीचे उमेदवार हे दोन्ही अगदी भरघोस मताने निवडून येणार अशी खात्री आहे. पहिले ते आपण आता तसं होणार नाही. बापू म्हणजे जनतेत उतरून प्रत्यक्ष जाऊन तिथं काम करणार, काही अडचणी असतील ते सोडवणार अशा प्रकारचं हे आहे.